नमस्कार. महाराष्ट्रातील सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना कुठंतरी दाबण्याचा त्यांची पिळवणूक करण्याचं काम होतं आहे का, या संदर्भामध्ये आज अनेक संघटना असतील, पक्ष असतील, शेतकरी संघटना आहेत, या आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी या सरकारच्या विरोधामध्ये, या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या स्मार्ट विरोधामध्ये आंदोलन होतं आहे. त्याशिवाय बचत गट जे आहे, त्या बचत गटांच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब खेड्यापाड्यातील गाववस्त्यावरील महिलांची पिळवणूक केली जाते. आणि या संबंध गोष्टींच्या विरोधामध्ये आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि आपली भूमिका या शेतकऱ्यांच्या बाजूनं कशी आहे, शेतकरी विरोधी शासनाच्या या निमित्तानं या संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. शिंदेसाहेब, काय सांगाल, काय कोणत्या मागण्यांना घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो ते कर्जमाफी संदर्भात भेटलेलो आहे. कारण सरकारनं 7-12 कोरा करतो म्हणले, पण आज अगदी तुटपुंजी मदत देतात आणि गावामध्ये 3-4 लोकांना फक्त कर्जमाफीची नावं यादीत आलेली आहेत, पण अजून निधी आलेला नाही. परंतु आमची अशी मागणी आहे की सरसकट प्रत्येकाला 2 लाख रुपये कर्जमाफी व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि आमची मागणी आहे ती. इतर आणि शेतकऱ्याच्या समस्या आहेत, औषधांची समस्या आहे, लाईट मिळत नाही वेळेवरती, 8 तासच मिळते, ती 12 तास करावी अशी मागणी तुमची आहे. औषध दुकानदारांनी मनमानी कारभार चालू केलेला आहे. कारण आज कुठल्याही औषधाच्या एखाद्या पाकिटवर जेवढं प्रिंटिंग रेट आहे तोच त्यांनी घ्यायला लागलेले आहेत आणि त्याचा कृत्रिम तुटवडा त्यांनी भासवत आहेत. आता थोडक्यात घ्यायचं झालं तर युरियाला लिंकिंग केलेलं आहे. गव्हर्नमेंटनं सांगतं आहे की युरियाला लिंकिंग नाही आहे म्हणून, पण इथं औषध दुकानदार ज्यावेळी खताच्या दुकानात आम्ही जाऊ त्यावेळी दुकानदार म्हणतो लिंक असल्याशिवाय आम्ही तुम्हाला देणार नाही. आणि त्यामुळं असा शेतकऱ्यांना लुटण्याचा कारभार चालू आहे इथं. आणि लाईटचा विषय म्हणाल तर तुम्ही आमचा शेतकरी हा सगळाच जायचा किंवा गुडघ्या एवढी गवतं पिकं असतात, त्यामध्ये आता ह्या कॅनॉलच्या पाण्यामुळं घोणससारखी विषारी सर्प आपल्या भागात फिरत आहेत आणि तात्काळ मृत्यू होतो त्यामुळं. पण सरकार उद्योगधंद्यांना मात्र दिवसा लाईट देत आहे आणि शेतकऱ्यांना मात्र रात्रीची लाईट देत आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचा असा दुर्दैवी मृत्यूसुद्धा झालेला आहे. सरकारनं या बाबतीत असं केलं पाहिजे की शेतकऱ्यांना 8 तासामधले पण 7 तास वीज देतात, 7 पण तास व्यवस्थित येत नाही. त्या 8 तासापैकी त्यांनी 12 तास लाईट द्यावी आणि ती दिवसा लाईट द्यावी अशी आमची मागणी आहे सरकारकडे. नक्कीच आणखी काही पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत, काय सांगाल, आणखी काही मागण्या तुमच्या राहिलेल्या आहेत? आमच्या मागण्या म्हणजे आता हे जे सरकार आज जे धोरण राबवत आहे, ह्या धोरणामुळं याच्यामध्ये सर्वसामान्य जनता पूर्णपणे भरडली जात आहे. आणि ती जनता अशी भरडली जात आहे की कुठलाही त्यांना शासनाच्या उपाययोजना त्यांच्याबरोबर जात नाहीत. त्याच्यामध्ये गावगुंड पुढारी त्याचा मोबदला म्हणजे शेतकऱ्यांच्यापर्यंत किंवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचू देत नाहीत. आणि त्याच्यात एक मूळ मुद्दा म्हणजे असा की हे सरकार आज योजना राबवत असताना ज्या योजना गावापर्यंत येतात पण गावातले पुढारी त्या शेतकऱ्यापर्यंत पोचवत नाहीत. का पोचवत नाहीत ह्याचा सवाल कधी प्रशासनानं घेतला का? याच्यावर प्रशासन कधी जाब विचारला का? आज हे जर प्रशासनानं जाब विचारलं तर आज सर्वसामान्य माणसाला इथंपर्यंत यावं लागलं नसतं. असे बरेच मुद्दे अजूनसुद्धा आहेत. आज कवठेमंकाळ तालुक्यामध्ये जर विचार करायला गेलं तर आज सेतूमध्ये सर्व्हर चालत नाही आहे, पूर्ण सर्व्हर डाऊन आहे. काही वेळा शेतकऱ्यांना तिथं मुलाच्या दाखल्यासाठी दिवसभर बसावं लागत आहे. हा विषय कशामुळे होत आहे, ह्याच्यावरती प्रशासन काय करत आहे, प्रशासन ह्याच्यावर का विचार केला नाही का? सर्वसामान्य लोकांना नुसतं यात दडपण्याचाच प्रयत्न चालू आहे. असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, शेतकऱ्यांच्या मुलांचे आहेत. आज बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सरकारनं सांगितलं आम्ही एवढा रोजगार देऊ, तेवढा रोजगार देऊ, शेतकऱ्यांना लाईट देऊ, पाणी देऊ. कुठं दिली लाईट? आज आमच्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी असा मोठा प्रॉब्लेम होता की सिंगल फेजसुद्धा मोटर चालत नव्हती. का चालत नव्हती त्याचा विचार तुम्ही केला का? नाही केला. का करत नाही तुम्ही? बरं, तुमच्या आज जी लोड सेटिंग आहे त्याच्यावरती तुम्ही प्रशासनाला तुम्ही त्याचे हे पाठवला का तुम्ही भावना आज आम्हाला एवढा लोड इथं येतो आहे, एवढा लोड वाढवला तरी सुरळीत चालेल? हे काय करते प्रशासन? ह्याच्या प्रशासनाने याचा कधी विचार करत आहे का? ह्या सर्व गोष्टीचा विचार करून सर्वसामान्य जनतेला ह्या प्रशासनानं, ह्या सरकारनं काही
राजकीय नेते मंडळी असतील, ह्या सर्वसामान्याला वेटीस धरले ते वेटीस न धरता त्यांना ते योग्य ते न्याय द्यावा. हे सगळंच शेतकरीचे लेकरच आहेत. आज इथं बसणारा अधिकारीसुद्धा एखादा शेतकऱ्याचा मुलगाच आहे. ह्याचा तरी कुठंतरी त्या खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्याने विचार करावा, त्या सत्तेत बसणाऱ्या मंत्र्याने विचार करावा. आपण तरी कुठंतरी शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतातूनच आपण आपलं पोट भरतोय. आज कोणासमोर जरी सोन्याचा हिरा आणून ठेवला तर तो हिरा खाऊन पोट भरणार नाही. त्याला खायला अन्नच लागणार आहे आणि प्यायला पाणीच लागणार आहे. ह्या गोष्टी त्या सत्तेत बसणाऱ्या माणसांनी, त्या खुर्चीत बसणाऱ्या माणसांनी त्याचा विचार करावा. आज ह्या गोष्टी अजूनसुद्धा या सरकारांनी सर्वसामान्यांना न त्रास करता चांगुलपणानं हा विषय संपवावा आणि लोकांनी योग्य ते न्याय द्यावा. पुढची भूमिका आणि पुढचा इशारा या निमित्तानं प्रशासनाला काय राहणार? आता जर या शासनानं आम्ही जे निवेदन दिलेत त्याच्या जर मागण्या नाही मान्य केल्या तर आम्ही एक आक्रमक भूमिका क्रांतिकारी शेतकऱ्याच्या संघटनेच्या माध्यमातून घेणारच आहोत. मग आंदोलन आम्ही कोणत्या स्वरूपाचं करेल हे आम्हाला माहिती नाही. तिथं आम्हाला आत्महत्या करायला लागू दे, उडी मारायला लागू दे, एखाद्या गाडीच्या आडवं पडायला लागू दे, अंगावर पेट्रोल ओतून घ्यायला लागू दे, आम्ही तिथं भागपुढं बघणार नाही. का तर आज आम्ही भरडलं गेलो, आम्हाला तितका त्रास व्हायला लागला. नक्कीच खऱ्या अर्थानं अगदी तीव्र भावना या शेतकऱ्यांच्या येत आहेत. याचबरोबर सध्या महाराष्ट्राला आणि ग्रामीण भागाला ज्या गोष्टीचा विळखा पडलेला आहे ते म्हणजे बचत गट. आणि या बचत गटांच्या माध्यमातून जे बचत गटाची वसुली करणारे जे अधिकारी आहेत ते या महिलांना कुठंतरी वेटीस धरतायत, त्यांना कुठंतरी त्यांचं पिळवणूक होते. आणि या संदर्भामध्ये आपल्याशी बोलतायत, काय सांगाल मामा? आज जे महिला बचत गट आहेत त्यांचा त्या एजंटांनी एवढा त्रास दिला आहे महिलांना की प्रसंगी आपल्या काही काही महिलांनी, माता भगिनींनी मंगळसूत्र विकून त्यांचे हप्ते भरलेले आहेत. आज सरकार जर शेतकऱ्यांना तसेच उद्योगधंद्यांना परत वीज ह्याला कर्ज माफ करत असेल तर महिलांनी काय दोष केला आहे? महिलांनासुद्धा त्यांनी त्या पद्धतीचं सवलत दिली पाहिजे. आमची मागणी आहे की महिलांना ज्या थकविक आहेत त्या सगळ्यांनीच कर्जमाफी दिली पाहिजे. का त्यांचा अधिकार तुम्ही हे घेऊ शकत नाही. मतं पाहिजे असेल तर महिला पाहिजेत तुम्हाला. आणि सरकार एका बाजूला सांगते की आम्ही महिलांना सत्तेत सक्षम करू. आता या बचत गट माध्यमातून ज्या महिला आहेत त्या आर्थिक विळख्यात सापडलेल्या आहेत, त्यांना कुठेतरी सरकारनं मदतीचा हात देऊन त्यासनी बाहेर काढावं. अन्यथा आम्ही काय करून भविष्यात मोठं आंदोलन उभं करू त्या महिलांनी गोळा करून. नक्कीच याचबरोबर संबंध महाराष्ट्राला एक प्रश्न सध्या भेडसावतोय आणि तो म्हणजे स्मार्ट मीटर. या स्मार्ट मीटर विरोधामध्ये महाराष्ट्रभरामध्ये अनेक आंदोलनं झाली, अनेक मोर्चे झाले आणि तरीसुद्धा हे शासन हे स्मार्ट मीटर कॅन्सल करायला किंवा हे स्मार्ट मीटर लावण्याचं रद्द करायला तयार नाही आहे. आणि त्यामुळं नेमकी भूमिका शेतकऱ्याची काय आहे या संदर्भामध्ये आपल्याशी बोलतायत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष. बोला. तर मुद्दा आमचा असा आहे स्मार्ट मीटरचा की तुम्ही स्मार्ट मीटर बसवाय सक्ती दिलेली नाही. आता असं सरकार म्हणते, पण जो एजंट आहे खाजगी त्यानं काय केलं आहे, घरात कोण नसताना स्मार्ट मीटर बसवणे, एखादं स्मार्ट मीटर काढणे ते त्यांचा कमिशनचा विषय. पण स्मार्ट मीटर बसवणे हे कुठंही सक्तीचं नाही किंवा याचा GR कोणताही नाही की स्मार्ट मीटर बसवलंच पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, स्मार्ट मीटर बसवल्यामुळे 100% लाईट बिल हे जास्तच येतं आहे. याचं बऱ्याच ठिकाणी आज तक्रार आलेले आहेत, पण सरकार यावर कोणताही म्हणजे त्याचं उत्तर किंवा कोणताही याच्यावर सरकारने तोडगा काढलेला नाही. फक्त त्यांनी सांगितलं की आज ही करतो, उद्या GR काढतो, परत GR काढतो, याचा कोणताही GR आलेला नाही. आणि शेतकऱ्याचं म्हणायचं म्हटलं तर लाईट ही 8 तास त्यांनी दिलेली आहे, ती पण रात्रीची. बाकीच्या धंद्यांना तुम्ही लाईट देताय दिवसा आणि आमच्या शेतकऱ्यांनी मात्र लाईट संध्याकाळची. मग त्यात संध्याकाळचं पाणी नसतंय, कुणाची लाईट असत्या, कुणाचं कॅनोला पाणी नसतंय. तर याचं सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढला पाहिजे आणि 12 तास लाईट दिली पाहिजे आणि ती पण दिवसा. कारण शेतकऱ्यानं कुणाचं वाईट केलेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्याला रात्रीची लाईट कशाला? तो काय झोपत नाही का? किंवा त्याचं काय कुटुंब नाही का? तो प्रत्येक वेळी आम्हीच का, शेतकऱ्यांनीच का रात्री ही करायचं? तुम्ही रात्री दुकानाला लाईट द्या ना, शेतकऱ्याचंच काय तुम्ही हे करताय? तर यावर सगळ्या प्रश्नावर लवकरात लवकर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा स्मार्ट मीटर विरोधात आम्ही मोठा जनाक्रोश करू आणि लवकरात लवकर याचं रूपांतर मोठ्या आंदोलनात होईल एवढा मी सरकारला इशारा देतो. एकंदरीतच पाहता सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टींमध्ये शेतकरी पिचला जातो आहे, शेतकरी कुठंतरी पिळवणूक त्या शेतकऱ्याची होते आणि अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्याला भेडसावत आहेत. मग त्यामध्ये लाईट असेल, स्मार्ट मीटर असेल, बचत गट असेल, त्याशिवाय गावागावांमध्ये जी असणारी औषधांची दुकानं आहेत, कृषी औषधांची दुकानं, या कृषी औषधांच्या दुकानदारांकडूनही या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते.
सोसायट्यांमधून दिलं जाणारा जो युरिया आहे त्या युरियालाही खऱ्या अर्थाने लिंकिंगची हे नाही आहे, तरीसुद्धा त्या दुकानदाराकडून या शेतकऱ्यांना सांगितलं जातं आहे की लिंकिंग असल्याशिवाय तुम्हाला युरिया आम्ही पोहोच करू शकत नाही. आणि त्यामुळे कुठंतरी शेतकरी या ठिकाणी पिचला जातो आहे आणि शेतकऱ्यांना कुठंतरी हे शासन, हे सरकार कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न करतं आहे, पायतळी तुडवण्याचा प्रयत्न करतं आहे. जे शेतकऱ्यांना जी शेतीसाठी लाईट दिली जाते ती लाईट रात्री दिली जाते, 8 तास दिली जाते. 8 तासांमध्ये पण पुन्हा त्यामध्ये कपात असते, 6-7 तास ती लाईट मिळते. परंतु या रात्रीच्या मिळणाऱ्या लाईटमुळं शेतकऱ्याच्या जीवनावर, शेतकऱ्याच्या जगण्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो आहे, त्याच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. कारण जे भांडवलदार आहेत देशातले, त्यांना तुम्ही दिवसा लाईट पुरवता आणि जो देशाचा तारणहार आहे, देशाचा संबंध, देशाला अन्न पुरवणारा जो शेतकरी आहे, बळीराजा आहे, त्याला मात्र रात्रीची लाईट देत आहे. हे कुठल्या कायद्यात बसतं आहे? अशा तऱ्हेचा सवालही या शेतकरी संघटनेच्या वतीनं, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं विचारण्यात येतो आहे. या संबंध गोष्टींचा विचार शासनानं, प्रशासनानं गांभीर्यपूर्वक करावा, अन्यथा येत्या काळामध्ये या संबंध विषयांना घेऊन महाराष्ट्रभरामध्ये मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात येतो आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.